भरेपर्यंत हा पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे. हा हा आणि याच्यामध्ये विदर्भाचा, खान्देशचा आणि मराठवाड्याचा समावेश हा जास्त करून राहण्याची शक्यता आहे. आता 7-8 पासून सुरुवात होणाऱ्या लग्नाच्या तारखा सुद्धा आहेत शेतकऱ्यांच्या मुलींच्या. बरोबर. त्यांना एक विनंती आहे की 7-8 पासून जे वातावरण खराब होते, 8 पासून 9 पासून जी काही शक्यता वाढते आहे, यामध्ये सर्वदूरची व्याप्ती नाहीये किंवा सगळ्याच ठिकाणी पडेल असं काही नाही. हा पण हा मग सांगायचं काम का करतोय? कारण की बऱ्याच जणांना राग पण येतो या गोष्टीचा, बरोबर. की 8-9 ला मी काही 4-5 तारखेलाच काही तालुके पण डिक्लेअर करणार आहे, काही दिशा पण सांगणार आहे. हो त्यामध्ये काय होईल की जे वीट भट्टी उत्पादक शेतकरी की या 14 तारखेच्या आतमध्ये त्यांच्या कामाचं नियोजन अगदी व्यवस्थित लागून जातं. हा हा त्यामुळे त्यांचं लाखोचं नुकसान होऊ नये म्हणून हे अंदाज अगोदरच द्यावे लागतात, म्हणून ते देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. पाऊस आम्हालाही नाहीये आणि सचिनला सुद्धा नाहीये. बरोबर तर आहे. पुढील अपडेट असे आहे, ज्यांचा भुईमूग असेल, कुठली कामे असतील, तर हे 10-12 तारखेच्याही आतमध्ये काढून घ्या. कारण की हो स्थानिक वातावरणाचं 7-8 पासून सुरू होणार आहे. आणि जी तुम्हाला मी वाढणारी तारीख सांगितली 14 मे पासून ते वाढणार सुद्धा आहे. भलेही महाराष्ट्राच्या सर्वच गावांचा समावेश नाही, सर्व जिल्ह्यांच्या सर्व तालुक्यांचा समावेश नाही, पण गेल्या वर्षीची ही पुनरावृत्ती याच्यामध्ये माझ्या आवाजातून तुम्हाला समजत असेल हा किती बरा मोठा असू शकतो. तर बरोबर. अशा प्रकारे असू शकतं. यामागचं कारण सुद्धा असं आहे, तापलेल्या उन्हामध्ये जो काही लो प्रेशर 8-9 ला बनतोय, तो पूर्णपणे ओमानकडे जाण्याची शक्यता आहे. पण त्या पाठोपाठ जर बघितलं आपण की जे काही हिंदी महासागरामध्ये कमी दाब बनला आहे, जे पाणी वाफेने जे काही ढग बनतायत ह्या तारखेला ते अजून तीव्रता येऊ शकते आणि याच्यामुळे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये एक भात बदलत पद्धतीचा, काही गावं सोडत पद्धतीचा पाऊस हा तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. म्हणजे तालुक्यानुसार जर बघितलं आपण 10-12, 10-12 किंवा 20-25 गावांचा हा चांगल्या प्रकारे समावेश घेऊ शकतो आणि बाकीच्या गावांचा पेंडवलता हो, बारीक हो असा समावेश घेऊ शकतो. बरोबर. आणि वातावरण चक्क 8-9 पासून ते चक्क 2 तारीख 18, 19, 20, 22 पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या लाँग टर्म राहण्याच्या अंदाजामध्ये कमीत कमी हा 5-7 दिवस जरी सारखा महाराष्ट्रामध्ये भाग बदलून जरी पडत राहिला तर अनेक भाग कव्हर अप होतील. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलं मे महिन्यातच याच टायमिंगला वातावरणाने आपला रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम केला आहे. त्या तुलनेमध्ये काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी जरी असून पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांची मिरची वगैरे चालू आहे किंवा उन्हाच्या तीव्रतेने घायाळ आहेत, यांना मात्र याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो. आणि याच्याबद्दल अजूनही तालुक्याची डिक्लेरिटी आपण 1-2 दिवसात अजूनही देऊयात. असे चांगल्या पद्धतीची ही एक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना गुड न्यूज देखील म्हणावं लागेल. मान्सून बाबत तर मी तुम्हाला रोखठोक भूमिका मांडलेली आहे हो की ह्या मे महिन्यातल्या पावसाचा परिणाम तुम्ही गेल्या वर्षी पाहिलाय, तो चांगलाच राहिलाय. आणि ह्या वर्षी सुद्धा मान्सूनवरती याचा गंभीर परिणाम नाहीये. हा फक्त जो वाढलेला पाऊस होता गेल्या वर्षी दिवाळीनंतर असू द्या, दिवाळीच्या अगोदरही असू द्या, जो अति तीव्र वाढला होता तितका परिणाम कमी. याचा अर्थ तो अजूनही शेतीसाठी पोषक राहील. हिवाळा भरणं झालं तरी आपलं बस झालं. अशा प्रकारचा मान्सून आहे. अल निनोची जी काही तीव्रता आहे, अल निनो आला म्हणजे भयंकर दुष्काळच नव्हे, सुपर अल निनोच्या ज्या काही बातम्या येतात त्या सुद्धा कालपासून कमी झालेल्या आहेत. आणि बरोबर. जी आपली ठाम भूमिका होती ती देखील राहिली आहे. तर ह्या येणाऱ्या पावसाबद्दल तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील शेतकरी बांधवांचे, तुम्ही ते समोर घेऊ शकता. बरोबर सर. सर हे जे काही पाऊस येणार आहे ते हे किती व्याप्तीसह येणार आहे, म्हणजे किती टक्के व्याप्ती राहणार? हे पहा, मागची व्याप्ती जी होती ती 20%, 25% सांगितली होती, पण ती 5% अजूनही कमी झालेली होती. पण ह्या व्याप्तीचं प्रमाण एक अंदाजे सांगायचं झालं रिपोर्टनुसार तर ती 40 ते 45 किंवा 50% वरती पोहोचताना दिसते. पण कमी तर कमी याच्या अगोदर जे मार्च महिन्यात झालं होतं, एप्रिलपेक्षाही मार्च महिन्यात जरा बरं झालं होतं. हो तर अशा इतकी व्याप्ती त्याची राहू शकते. त्यामुळे हा जो अंदाज आहे, ज्यांचा कामाचा खटाटोप चालू असतो, विजा वगैरे, पत्राचे शेड वगैरे अशा ज्या काही गोष्टी आहेत, हो याला एक सतर्कता म्हणून हा अंदाज दिलेला आहे, घाबरण्याचा हेतू नाहीये. आणि ही जी काही उष्णता बनलेली आहे याला एक मोठं स्वरूप देखील येण्याचा अंदाज आहे. आज मी थोडंसं तुमच्या चुकीच्या कमेंटमुळे घाबरत सांगतोय की हा पाऊस कोणत्या लेवलला जाऊ शकतो. पण सध्याची व्याप्ती आपण 35 एवढी धरूयात. जर वाढली अजूनही ती व्याप्ती तर 2 दिवसात तुम्हाला अजूनही तुमच्या चॅनलवरती ज्यांनी फॉलो करून ठेवलं त्यांना ते ऐकायला नक्की मिळणार आहे. बरोबर. आणि सर 20 तारखेच्या समोर वातावरण कसं राहणार? 20 तारखेच्या समोर आहे बघा, ज्यावेळेस आपण पाहिलंय की पाऊस बनला तो 8 दिवसच त्याचा प्रभाव राहतो, पण मागच्या वेळेस त्याचा प्रभाव 15 दिवस राहिलाय आणि ऐन जून लागायच्या अगोदर तो उघडला होता.
पण बरोबर. ह्यावेळी काय होणार आहे की हा दुसरा आठवडा चक्क आता पहिला आठवडा 7-8 तारखेपर्यंत झाला, हा दुसऱ्या आठवड्यात प्रभाव टाकेल. कमीत कमी हे वातावरण 4 दिवसाचा ब्रेक घेऊन हे 2 आठवडे तरी चालू शकतं आणि याच्यामध्येच मी तुम्हाला मागे पण स्पष्टपणे व्यक्त केलं होतं की मान्सून हा अवकाळीमध्येच प्रवेश करणार आहे. आता मागे न्यूज होती एक बातमीमध्ये की मान्सून हा लवकर येणार आहे. हो. पण मान्सून लवकर येईल, पण त्याला एक चक्रीवादळाचा अडथळा आहे, जो आपल्या रिपोर्टमध्ये आपण डिक्लेअर केला आहे. तो बरोबर. अडथळा जर चांगल्या पद्धतीनं जर त्यांनी सामना केला, तर मान्सून हा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेतही 4-5 दिवस अगोदर पेरण्या लवकर करू शकतो. पण घाई करायची नाहीये. अपडेटनुसार सतर्क राहायचंय. कारण की मान्सूनचं हे वितरण दरवर्षी जर पाहिलं आपण तर असमान असतं. कधी विदर्भाच्या पेरण्या होतात, कधी पूर्व विदर्भाच्या बाकी राहतात, कधी मराठवाड्याच्या होतात, पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात उशिरा होतात. हे पॅटर्न यंदाही लागू होतो. त्यामुळे अपडेटनुसार तुम्हाला वेळोवेळी तुमचं दुबार पेरणीचं संकट टाळावं यासाठी माझा पूर्ण शक्तीने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पद्धतीने मी तुमच्यासाठी सक्षम आहे. काळजी करू नका. फक्त बरोबर. हा जो काही येणारा पावसाळा आहे हा एक दिलासा म्हणून सांगतोय की जो काही उकाडा आहे त्यापासून बऱ्यापैकी दिलासा हा आपल्याला 14 तारखेपासून देऊ शकतो आणि 7-8 पासून गरमी वाढणार आहे का? कारण की ते ढगाचं ऊन आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस असेल तो सर्वदूर नाहीये. पण बरोबर. 14 पासून हा अनेक ठिकाणी होणार आहे आणि कोणताच पावसाळा सगळे गाव घेत नसतो हे तुम्हालाही माहिती आहे. हो. पण हा पाऊस मात्र गेल्या वर्षीची थोडीफार का होईना कसर काढू शकतो असा अंदाज तुम्हाला या माध्यमातून व्यक्त करतो. बरोबर. आणि सर हे जे काही वातावरण येत आहे, तर मग याच्यामध्ये आपल्याला पूर परिस्थिती काही जिल्ह्यांना पाहायला मिळेल का? त्याबद्दल बोलणं चुकीचं ठरेल कारण की मागच्या सुद्धा 25% व्याप्तीमध्ये आपण ते धारूरचा व्हिडिओ पाहिला तुळजापूरमधला. ते हो. केळगाव का तालुका आहे धारूर. बरोबर. तिथे 3 ते 4 तास नदीचं पाणी ओसरलं नाही. पण ते एकाच लोकेशनला झालंय. हो. तसं यामध्ये सुद्धा मोजके लोकेशन होऊ शकतात अशी पद्धत आहे. पण जसं-जसं आता वातावरण जवळ येईल, आता हा पण लवकर अंदाज देण्याचं काम काय आहे, की मागे 15 दिवसापूर्वी सांगितलं ह्याच्यामध्ये वीट भट्टी उत्पादक शेतकरी, मेंढपाळ बांधव जो आपल्या परिवारापासून दूर गेलेला असतो त्यांना त्याचं संरक्षण व्हावं. त्यामुळे ही पोटतिडकीने सांगितलेला हा अंदाज होता. बाकी याच्यामध्ये हे काही नाहीये. बरोबर आहे. नक्कीच सर. जसं की सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं मान्सूनविषयी. तर मान्सून हं. यंदा लवकर येणार का? म्हणजे शेतकऱ्यांचे जे पेरणी आहे ते लवकरच होणार का? मान्सून लवकर येणार आहे ह्या बातम्या ह्या महिन्यात येतच असतात. मान्सून चांगला पडणार आहे ह्या बातम्या येतच असतात. पण मान्सूनने कधीच शेतकऱ्यांच्या पेरण्या 100% महाराष्ट्राचा विचार केला तर जूनमध्ये आवरल्याच नाहीये. तो एखाद्या जिल्ह्याच्या, 10 जिल्ह्याच्या, 5 जिल्ह्याच्या तुलनेमध्ये राहील. 36 जिल्ह्यापैकी बरेचसे जिल्हे हे जुलै महिन्यातही पेरणी करतात. त्यामुळं एवढी घाई करू